कोल्हापूरकरांचा कोल्हापुरी चपलीसाठीच्या लढ्याला अखेर यश आलंय। जगप्रसिद्ध प्राडा कंपनीसह लिडकॉम आणि लिडकार यांच्यामध्ये कंपनीत मुंबईत कोल्हापुरी चपलीसाठी सामंजस्य करार झाला। परिणामी आता 26 फेब्रुवारी नंतर प्राडाच्या 40 विक्री केंद्रावर कोल्हापुरी चप्पल देखील दिमाखात ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे। साता समुद्रपार भरतील पारंपरिक चर्मकला वारशाचा लौकिक मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड प्राडा, महाराष्ट्र शासनाचा उपक्रम लिडकॉम, संत रोहिदास चर्म उद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ आणि कर्नाटक सरकारच्या लिडकार डॉक्टर बाबू जगजीवनराव चर्म उद्योग विकास महामंडळ यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झालाय। याविषयी अधिक माहिती दिली आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी। बघूयात। सामाजिक न्याय विभागातर्फे काल आमचा जो एक विभाग आहे लिडकॉम यांनी प्राडा हा जो ब्रँड आहे याबरोबर एक ऐतिहासिक करार केला। कोल्हापुरी चप्पल जी महाराष्ट्रामध्ये फेमस आहे, परंतु याचा देशातच नाही तर जगभरामध्ये कसा प्रचार प्रसार होईल आणि ती तिथपर्यंत कशी पोहोचेल यासाठी काल आमचा एक करार झाला प्राडासोबत। या करारामध्ये त्यांनी देशामध्ये तातडीनं 6 आउटलेट हे त्यांचे स्थापित करायचा सुरुवात केलेली आहे आणि फेब्रुवारीमध्ये जगभरामध्ये 26 आउटलेट त्यांचे असणार आहे। प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल असा त्याचा तो असणार आहे। 6 आउटलेट त्यांचे ते दिल्ली, महाराष्ट्र सदन, कोल्हापूर, सातारा, हिंगोली आणि दर्यापूरला राहणार। लिडकॉमद्वारे आता सध्याला सुद्धा विक्री होते। उमेद मार्ड्या ऑनलाईनद्वारे या जे काही कारागीर आहेत या कारागिरांना प्राडामार्फत ट्रेनिंगसाठी बाहेर देशामध्ये घेऊन जाणार आहेत आणि त्यातले जे काही सिलेक्ट लोक होतील त्यांना त्या संस्थेमध्ये अकोमोडेट केले जाणार आहे। म्हणून आनंदाची बाब आहे की जवळपास हजारो युरो त्यांची इन्व्हेस्टमेंट आपल्या भारतामध्ये होते आणि हा जो कारागीर आहे ज्यांनी ही कला जपलेली आहे, कोल्हापुरी चप्पल फक्त आता काही ठिकाणी पाहायला मिळते, परंतु त्याचा आता जे काही प्रमाण वाढणार आहे, मला वाटतं देशभरामध्ये नाही तर जगभरामध्ये आपल्या कोल्हापुरीचं नाव जाईल आणि त्या कामगारांच्या हाताला सुद्धा चांगल्या प्रकारे काम मिळेल। याची सुरुवातच प्राडाने आपल्या कोल्हापूरमधून केलेली आहे। पहिलं त्यांचा जो स्टॉल आहे तो कोल्हापूरपासून सुरू होणार आहे। म्हणून माझ्यासाठी, आमच्या डिपार्टमेंटसाठी अत्यंत महत्त्वाची ही घटना आहे। आमच्या ज्या MD आहेत देशभरातार यांनी यासाठी भरपूर प्रयत्न केले। सचिव हर्षदीप कांबळे त्यांनी प्रयत्न केलेत। मला वाटतं एक पॉझिटिव्ह जो सामाजिक न्यायाकडं विभागाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे आता निश्चित बदलेल। लिडकॉम ही अशी एक संस्था आमची आहे जी आता मायनसमध्ये नाही, लोन देणे आणि ते डुबणे हा प्रकार नाही, तर लिडकॉम या संस्थेमार्फत पुन्हा त्या सर्व कारागिरांना एक चालना देण्यासाठी मोठं दालन आता ओपन झालेलं आहे। म्हणून आमच्या या डिपार्टमेंटच्या सर्व सदस्यांचं, अधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो आणि कोल्हापूरकरांचं खास करून जे अनेक वर्ष या व्यवसायामध्ये होते त्यांना आता खऱ्या अर्थानं सन्मान मिळायला सुरुवात होईल असं याद्वारे मी आपल्याला सांगतोय। मुद्दाम या प्राडाची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ही दरवर्षी वाढणारी आहे, त्यामुळे सामाजिक न्याय विभाग फक्त छोटंच काम काहीतरी करते किंवा काही दिसून येत नाही अशातला भाग नाही, तर एक मोठ्या म्हणजे एका वेगळ्या विश्वामध्ये आमचं पदार्पण होतं आहे। याच्यामध्ये जवळपास पहिल्या फेजमध्ये 100 ते 150 लोकांना डिझर्ट आणि हे ट्रेनिंग हे मुळामध्ये त्या सिलेक्ट लोकांचा केलं जाणार आहे की ज्यांचा खऱ्या अर्थानं या क्षेत्रामध्ये ज्यांनी अनेक वर्ष हा वाव देण्याचा आमचा प्रयत्न आहे। कोल्हापुरी चपलेचं जे कॉपीराईट आहे ते प्राडाला मिळणार आहे का? मानांकन प्राडाकडे जाणार का? त्याचे अधिकार पूर्णपणे प्राडाकडे जाणार का? कोल्हापुरी चपलेचं जे काही आपण वैशिष्ट्य ऐतिहासिक वारसा बोलतो तो पूर्णपणे प्राडाकडे? प्राडा आणि लिडकॉम
त्यामध्ये आपण जे म्हणलेलं आहे की प्राडा मेक इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल म्हणून लिडकॉम आणि प्राडा हे जॉईंट नेम तिथे असणार आहे. आपलं नाव कुठे मायनस होणार नाही किंवा प्राडा ही मेन एजन्सी असणार नाही. ते जॉईंट ॲग्रीमेंट आहे. उद्या जर समजा ते आंतरराष्ट्रीय स्तरावर काही होणारच नाही ना. जेव्हा आम्ही जे आंतरराष्ट्रीय स्तरावर ते ब्रँड जाणार आहे आता, तर त्याने जर म्हटलं की हे माझाच ब्रँड आहे. नाही आमचा जो करार झालेला आहे त्या करारामध्ये या सर्व बाबीचा उल्लेख केलेला आहे. त्यांना सेपरेट ब्रँड असा स्वतःचा वापरता येणार नाही. त्याच्याबरोबर लिडकॉम हे त्याच्याबरोबर जॉईंट असणार आहे. लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडे, नागपूर.